रोल. ज्या पद्धतीच्या घडामोडी पाहायला मिळतात, सुरज चव्हाणांचा राजीनामा अजित पवारांनी घेतलेला आहे. मात्र ज्या प्रकरणापासून सुरुवात झाली, माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई झालेली नाही. सभागृहात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं. खरं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर ज्यांनी आश्वासनं दिली त्यांनीच कर्जमाफी द्यायचं नाही अशा प्रकारचे वक्तृत्व केलं. त्यामध्ये कृषी मंत्री यांनी वारंवार या शेतकऱ्यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचं वक्तृत्व करून या शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राच्या असलेल्या सर्वसामान्य गरीब जनतेचा अपमान केला होता. यावर कडी म्हणून का काय, या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आम्ही पोटतिडकीने म्हणत होतो की ओला दुष्काळ जाहीर करा. जे आपण मीटर सक्ती करतात त्याच्या संदर्भामध्ये थोडीशी सवलत द्यावी, चर्चा करून विश्वासात घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रीपेड मीटरच्या बाबतीमधली सक्ती करावी. या अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये कृषी खात्यावर खालच्या आणि वरच्या सभागृहात प्रचंड प्रमाणात चर्चा झाली, परंतु त्याचं उत्तर हे समाधानकारक आलं नाही. हे आपण सुद्धा सर्वांनी बघितलेलं आहे. म्हणजे बळीराजाकडे दुर्लक्ष करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेत असताना विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्येच विधान परिषदेमध्ये कृषी मंत्री ऑनलाईन त्या ठिकाणी गेम खेळत होते आणि पत्त्याचा खेळ खेळत होते. हे चित्र प्रचलित झाल्यानंतर खरं म्हटलं तर त्यांचं असलेलं क्लेरिफिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण केलं ते कोणत्याही माणसाला या ठिकाणी योग्य वाटणार नाही, विश्वास बसणार नाही. आणि म्हणून त्यांचा राजीनामा मागावा अशा प्रकारची मागणी सर्व स्तरावर होते. आणि तशीच मागणी होत असताना पक्षाचे कार्यकर्ते आणि पक्षाचे नेते, पक्षाच्या सर्वांनी ही भूमिका घेतली. त्यातच रोहित पवारांनी सुद्धा याबद्दल ट्विट केलं. रोहित पवारांनी हे प्रकरण बाहेर काढलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे असंवेदनशीलपणा जर कृषी मंत्री दाखवत असतील तर या राज्यामधल्या बळीराजाच्या बाबतीमधलं गांभीर्य नसलेल्या सरकारने निदान तरी या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. सूरज चव्हाणांचा राजीनामा घेऊन त्यात काय साध्य होणार आहे, पण ज्यांच्यामुळे हे प्रकार घडला, छावाच्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करताना त्याला ज्या पद्धतीने मारहाण झाली त्याचा विचार करता मला वाटतं की कृषी मंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही करतो. नाही, यात माझं स्पष्ट म्हणणं आहे की एखाद्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये एखाद्या पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणी कारवाई करण्यापेक्षा कृषी मंत्र्यांच्या बाबतीमध्ये ज्या काही मागच्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने कृषी मंत्र्याची वक्तृत्व आहे, गांभीर्य ज्या पद्धतीने त्या पदाला पाहिजे त्या पदाचं गांभीर्य नसलेल्या मंत्र्यांचा राजीनामा खरं घेणं गरजेचं आहे. पहिला त्यांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी आज आपण करतो. नाही, मला माहीत नाही त्यांनी का राजीनामा, त्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा घेणार का नाही घेणार. पण आता ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे. जर आपण बघितलं तर या असलेल्या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने अपेक्षित बहुमत असताना सुद्धा, पाशवी बहुमत असताना सुद्धा जे सरकार ज्या पद्धतीने असंवेदनशीलपणाने काम करतं आहे, ज्या पद्धतीने या विधिमंडळाच्या आवारामध्ये सुद्धा गुंडागिरी होते, बाहेरसुद्धा गुंडागिरी होते, कोणाला कोणाचा धाक राहिलेला नाही, कोणाला कोणाची भीती राहिलेली नाही. जर प्रमुखाचंच त्या ठिकाणी वर्चस्व राहिलं नाही तर मला वाटतं की हा अशा प्रकारचा अस्थिरपणा किंवा बेतालपणा हा महाराष्ट्रामध्ये सातत्याने पाहायला मिळेल. आणि म्हणून अनेक प्रकरणं अनेक मंत्र्यांची आहेत. मागच्या वेळेला आमच्या कालावधीमध्ये जर अशा प्रकारचं कुठली घटना घडली तर त्वरित राजीनामा देण्यासाठी मागणी व्हायची आणि सरकारच्यामध्ये असलेले आमचे नेते संवेदनशीलपणाने ते राजीनामा देत होते, घेत होते. आता मला वाटतं की तो प्रकार आता संपलेला आहे. जर खरंच सरकारला वाटत असेल की चुकीच्या पद्धतीने यामध्ये मंत्री काम करतात तर त्यांनी ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे. या सगळ्या विधान भवनात झालेल्या राड्याच्या प्रकरणात पहिली चूक जितेंद्र आव्हाडांची अशा पद्धतीचा जो एक युक्तिवाद
युक्तिवाद म्हणा किंवा एखाद्या पद्धतीचा आरोप म्हणा तो सत्ताधारी बाकातल्या पक्षांच्या आमदारांकडनं होताना पाहायला मिळतोय. गोपीचंद पडळकर सुद्धा तेच म्हणतात की जितेंद्र आव्हाडांनी चिडवल्यासंदर्भात हे सगळं झालं. नाही, एकमेकांच्या बरोबर मी त्या दिवशी विधान परिषदेमध्ये सुद्धा ही भूमिका मांडलेली आहे. असं आहे, एकमेकांच्याबद्दल आता मग तसं भाजपच्या ह्या संस्कृतीमध्ये बसतं आहे का? आता भाजपच्या लोकांनी मागेच हे सगळं आवरून ठेवायला पाहिजे होते. मग काही लोकांना मोकळेपणाने बोलण्याच्या बाबतीमध्ये सवलत ही दिली असेल. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. आदरणीय पवारसाहेबांच्याबद्दल सुद्धा बेताल वक्तृत्व केलं जातं. त्याला कोणी तिथे आडकाठी केलं नाही, उलट प्रोत्साहितपणा करण्याचा प्रयत्न केला. शेवटी एखाद्याने शाब्दिक वाद घातला म्हणून तो गुंडाराजवर आणायचा, ही प्रकृती कुठपर्यंत? मग कोणी हा पहिला बोलला, मग त्याला रिॲक्शन झाली. मी सभागृहात सांगितलं, दोन्ही मग पडळकर असतील किंवा आव्हाड असतील यांनी एकत्रित बसून चर्चा करून किंवा त्या नेत्यांनी एकत्रित बसून, वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या एकत्रित बसून हा वाद मिटवायला पाहिजे होता. तो जर मिटवला असता ते प्रकरण गेलं नसतं. परंतु आता आपण चर्चे किंवा आरोप प्रत्यारोप वैचारिक किंवा शाब्दिक होत होते ते आता हातापाईवर आणण्याची नवी परंपरा, प्रथा हा विधिमंडळात आम्हाला पाहायला मिळाली. अजितदादांचा पक्ष हा महायुतीला वारंवार अडचणीत आणतोय. आधी धनंजय मुंडे झाले, माणिकराव कोकाटे झाले, त्यांचा पक्ष हा महायुतीला मोठ्यात आणतोय. नाही, महायुतीमध्ये एकच पक्ष कुठे अडचणीत आणतोय? बरेच मंत्री अडचणीत आणतात, अनेक पण दुसऱ्या पण पक्षाचे मंत्री अडचणीत आणतायत ना. खरं म्हटलं तर आता ह्या मंत्र्यांच्यामुळे महायुती अडचणीत येते का हेच आता खरं बघायला पाहिजे. म्हणून आणि परत मला अशी शंका पण आहे की ह्या लोकांच्याबद्दल जाणीवपूर्वक कोणी ह्यांना हे करण्याचा प्रयत्न करतो का, हा पण शोध घ्यावा लागेल. यशवंतरावांच्या विचारांचा वारसा त्यांच्या पक्षाकडनं सातत्यानं सांगितलं जातं आणि मारहाणीचे व्हिडिओ समोर येताना पाहायला मिळतात. सूरज चव्हाणांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त करत असताना त्यांनी सांगितलं की यशवंतराव चव्हाणांचे विचार आम्ही जोपासतो म्हणून. काय हा विरोधाभास आहे? आम्ही महाराष्ट्रामध्ये आता यशवंतराव चव्हाणांचा विचार जो आहे तो आमच्या पक्षाकडून निश्चितपणाने पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. कोण काय करतोय, कोण काय विचार का चव्हाण साहेबांचे विचार प्रत्यक्षात अंमलात आणतात का? आता यशवंतराव चव्हाणांचा विचार जर आपण म्हणतोय तर चव्हाण साहेब पुरोगामी विचाराच्या माध्यमातून वाटचाल करत होते. त्यामुळे मला वाटतं की आम्ही पवारसाहेबांचा असलेला पक्ष हा महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र उभा करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सुनील तटकरे असं म्हणतायत, जर पक्ष एकत्रीकरणाचा विषय आला तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं विलीनीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करायची वेळ आली तर नक्कीच भाजप श्रेष्ठींसोबत ते बोलतील. मुळात ती चर्चा सुरू आहे का? आणि या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा नाही. सुप्रियाताईंनी याच्यावर आपल्या पक्षाच्या आमच्या नेत्या त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, आम्हाला कोणत्याही पक्षाची परवानगी घ्यावी लागत नाही. आमचा पक्षप्रमुख शरद पवार साहेब आहे. आता काही लोकांना जर स्वतंत्र पक्षाची ओळख दाखवत असताना त्यांना जर त्या पक्षाची परवानगी दिल्लीवरून घ्यावी लागत असेल तर त्यांची स्वतंत्रता कुठं राहिली असा प्रश्न निर्माण होतोय. परंतु माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात सातत्यानं ते वादग्रस्त वक्तव्य करण्याच्या शर्यतीत पुढे आहे. 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही, तो पीक विमा शेतकरी घेणार. त्याच्यानंतर भ्रष्टाचार हा 2-5% सगळ्या योजनांमध्ये होतो, याला त्यांनी राज्यमान्यता दिली. अशातच किती वाचवण्याचा प्रयत्न अजित पवार करणारे कोकाटे? खरं म्हटलं तर मला माझ्या माहितीप्रमाणे अजितदादांनी या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना तशी समज पण दिलेली असं आम्ही वाचण्यात आलेलं आहे. परंतु समज देऊन सुद्धा त्याचं गांभीर्य येत नसेल तर आपण कशासाठी त्याची पाठराखण करावी? बरं, हे काय त्यांनीच सांगता असं नाही. भाजपचे नेते सुद्धा म्हणतात ना, लोणीकरांनी सांगितलं तुमच्या अंगावरच्या कपड्यापासून बुटापासून आम्हीच दिलेला आहे. म्हणजे बेतालपणा आणि मगरुरी ज्या महायुतीच्या नेत्यामध्ये आहे त्यांच्याकडून दुसऱ्या प्रकारच्या अपेक्षा तुम्ही काय करणार आहे? त्यामुळे आता जनतेने कुठंतरी याचा विचार केला पाहिजे. सामान्य शेतकऱ्यांपासून सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आपल्यावर उपकार करतात अशा प्रकारे राज्यकर्ते जर वागत असतील तर त्यांना त्यांच्या पद्धतीने आपल्या असलेल्या जनतेने विचार करून याचा आता निश्चित विचार करणं गरजेचं आहे. 2016 जो बॉम्ब ब्लास्ट झाला होता त्या बॉम्ब ब्लास्टमधील सर्व आरोपींना आता निर्दोष सुटका कुठला 2006 ट्रेनचा साखळी बॉम्ब स्फोट झाला. त्याचे दोषी 12 जण जे दोषी सापडलेले होते त्या सगळ्यांना निर्दोष मुक्तता केली आहे न्यायालयाने. आजचा महत्त्वपूर्ण निकाल आहे. महाविकास यावेळेस आघाडीचं सरकार होतं की जेव्हा नाही, न्यायालयाने कोणत्या याच्यावर त्यांना निर्दोष मुक्तता केली हे मला माहीत नाही, मी वाचलेलं पण नाही. परंतु एक आहे
की त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये अनेक निरपराध लोकांचे जीव गेले होते. त्यातले प्रमुख आरोपी जे होते त्यांना त्या ठिकाणी अटक पण झाली, त्यांच्यावर कारवाई झाली. नंतरचे जे आरोपी आहेत त्यांच्याबद्दलची काय भूमिका, कोर्टाने का त्यांना सूट दिली ते माहीत नाही. त्यांना का निर्दोष, आमच्यातल्या काही त्रुटी होत्या का ते बघायला पाहिजेत. पण सर्वात महत्त्वाचं, बॉम्ब ब्लास्टमध्ये जो कोण प्रमुख होते ते अजून बाहेर परदेशातून आणायला पाहिजे, ते अजून आणलेले नाही आहे. तर आता केंद्र, आजच आम्ही बघितलं, केंद्राने सांगितलं आहे, पंतप्रधानांनी सांगितलं की आपण किती पॉवरफुल आहोत. तर मग आता पॉवरफुल असल्याचा निश्चितपणाने उपयोग करून कराचीमध्ये जाऊन जर ऑपरेशन सिंदूर होतो तर बॉम्बमधले लोकंसुद्धा पकडायला मला अवघड वाटत नाही. पण ते अवघड का अजून पकडले गेले नाही हा पण प्रश्नचिन्ह आहे. एकनाथ खडसे यांनी एक नवीन हनी ट्रॅप प्रकरण जे आहे ते पुढे आणलेलं आहे. विधान भवनामध्ये जे आलं होतं त्यापेक्षा निराळं हे दुसरं हनी ट्रॅप प्रकरण आहे, ज्याच्यामध्ये भाजपचा एक कार्यकर्ता येथे गिरीश महाजन आणि आरोग्य सहाय्यता आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी याचे जे प्रमुख आहे या दोघांवर आरोप केलेले आहेत. काय म्हणून की हनी ट्रॅपमध्ये हे पण अडकलेले आहेत आणि म्हणून बेनिफिट्स ते खडसे साहेबांनी तो विषय मांडलेला आहे. खडसे साहेबांनी विषय मांडला तर त्यांनी काहीतरी भूमिका त्यांच्याकडे असेल म्हणून मांडला असेल. माझ्या माहितीप्रमाणे त्याची मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, गृह खातं त्यांच्याकडे आहे, याची आम्ही चौकशी करतो आहे. ज्यावेळेला आपण या पद्धतीने उत्तर दिल्यानंतर काही ठिकाणी कारवाईसुद्धा झालेली आहे असं मला कळतं आहे. यातून सत्य बाहेर यावं आणि ते जनतेला कळावं एवढीच आमची अपेक्षा आहे. परंतु हे दोन वेगवेगळी प्रकरण आहेत. नाशिकमधलं हनी ट्रॅप प्रकरण वेगळं आहे. प्रफुल्ल लोढा हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांचा 1 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ जो आहे तो त्यांनी सोशल मीडियावरती टाकलेला होता, व्हायरल होतोय. त्याच्यामध्ये त्यांनी थेट गंभीर आरोप रामेश्वर नाईक जे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यासोबतच मंत्री गिरीश महाजन यांच्या संदर्भात लावलेले की यांच्या संदर्भातले अनेक पुरावे माझ्याकडं आहेत आणि एका बटनद्वारे क्लिक केल्यावरती देशभर पोहोचतील अशा पद्धतीचा दावा त्यांनी केलेला होता. परंतु त्याच प्रफुल्ल लोढांना आता पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांची अटक करण्यात आलेली आहे अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणात. एकंदरीतच सातत्याने नाही, याचं तुम्ही सांगत असाल तर एकमेकांशी लिंकअप असेल तर डिपार्टमेंटनी, पोलिसांनी सुद्धा निपक्षपणाने याची चौकशी करावी. त्यात जे कोणी असतील ज्यांची नावं बाहेर येतील ती त्याच पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करावी ही आमची अपेक्षा आहे. लोकल अपघातामधला या सगळ्या प्रकारची चौकशी ज्यावेळेस होत होती त्यावेळेस आघाडी सरकार होतं. आता प्रश्न असा उपस्थित केला जातोय की या सगळ्या गोष्टींना जबाबदार तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विलासराव देशमुख आणि कालंतराने पृथ्वीराज चव्हाण हे आहेत का? कारण की पुढे पोर्टल या गोष्टी मांडत असताना तत्कालीन जे ATS चीफ होते किंवा प्रशासकीय यंत्रणा होती ते सूर्य रघुवंशी होते आणि त्यांनी या गोष्टीमध्ये गलथानपणा केला म्हणून आज हा निवडणूक झाला असंही का होतं? नाही, आता मी मगाशी त्याचा खुलासा केलेला आहे की बॉम्बस्फोटच्या बाबतीमध्ये ज्या काही त्रुटी असतील किंवा कोर्टाने त्यांना कुठल्या बाबतीमध्ये कुठल्या बेसवर निर्दोष केलेला आहे मला का अजून केस माहीत नाही. आता तुम्ही म्हटलं आणि मी पण टी व्हीवर बघितल्यानंतर मला कळलं की बॉम्बस्फोटचे जे अधिकारी बॉम्बस्फोटमधले जे आरोपी होते ते सगळेच्या सगळे निर्दोष सुटका झालेली आहे. माझ्या त्या त्रुटीने झाली का त्याच्यामध्ये काय झालं हे मला माहीत नाही. परंतु एक सांगतो, शेवटी त्या असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने चौकशी केलेली असेल त्या चौकशीमध्ये कुठल्या प्रकारची कमतरता राहिली किंवा त्या चौकशीमध्ये काय त्रुटी राहिल्या याची माहिती घेऊन सरकारने परत अपील केलं. आता कोणी काय केलं, आता त्यावेळेला कोण होतं म्हणून मग हे आरोपी सुटले का, हे मला वाटतं की योग्य नाही. प्रशासकीय यंत्रणा त्यावेळच्या कालावधीमध्ये जशा प्रकारे चौकशी करायची त्याप्रमाणे चौकशी करते, कारवाई करते. आता त्यातल्या त्रुटी काय राहिल्या त्या शोधून परतसुद्धा आपण अपीलात जाऊन कारवाई करण्याच्या बाबतीमधला सरकारने निर्णय घ्यावा. परंतु कर्नाटक उच्च न्यायालयानं मोठ्या प्रमाणात ईडीला झापलेलं आहे. अशा पद्धतीनं तुमचा राजकीय वापर केला जातोय आणि महाराष्ट्रात पाहिले असं देखील त्यांची खरडपट्टी काढलेली आहे. एकंदरीतच महाराष्ट्रात ईडीची प्रकरणं आणि आता कर्नाटकामध्ये कोर्टाने झापलं, काय होतं? ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही बघितलं आता कोर्ट हस्तक्षेप करायला लागलेला आहे. कोर्टाने प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची आपण राज्यातले देशातली प्रकरणं बघितले तर कोर्टाने हस्तक्षेप करून सांगितलं की राज्यकर्त्यांचा किती त्यामध्ये हस्तक्षेप असावा, सरकारचा किती अधिकार वापरला जावा आणि प्रशासनाचा वापर करून कारवाई किती कराव्या यालासुद्धा वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत. ईडीच्या प्रकरणामध्ये कर्नाटक असेल
त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या राज्यामध्ये अशाच पद्धतीच्या कारवाई केलेल्याबद्दलचा तुमचे अधिकार किती, सर्वात महत्त्वाचा म्हणजे ईडीचे अधिकार किती याचा उल्लेख वारंवार सुप्रीम कोर्ट किंवा उच्च न्यायालय ज्यावेळेला घेतो त्यावेळेला ते गांभीर्याने घेण्याचं गरज आहे. आणि मला वाटतं की आता अधिवेशन त्या केंद्रातलं चालू आहे आणि केंद्रीय अधिवेशनाच्या माध्यमातून या ठिकाणी मला वाटतं की हा विषय प्राकर्त्याने आपण सातत्याने विरोधी पक्ष काढतो, त्याला विरोधक म्हणून त्या ठिकाणी बघण्याचा दृष्टिकोन बदलून आता कोर्टानेच जर निर्णय दिले असतील तर आता ईडीच्या अधिकार कार्यक्षेत्रावर निश्चितपणाने आवाज उठवणं ही काळाची गरज आहे. सर, ते विजय घाडगे पाटील जे आहेत छावाचे प्रदेशाध्यक्ष, त्यांना मारहाण झाली लातूरमध्ये, पण त्यांचा एक वेगळा दावा आहे की मला मारहाण करण्याच्या संदर्भातले निर्देश जे आहेत ते सुनील तटकरे यांनीच दिलेले होते, असं त्यांचा दावा आहे. नाही, त्या झालेल्या कारवाईबद्दल त्यांना जी मारहाण झाली त्या मारहाणीबद्दल तिथे काय घडलं हे आम्हाला माहीत नाही, पण ती मारहाण झाली ती चुकीची झाली. एखाद्याने निषेध व्यक्त केला, त्या निषेध व्यक्त केल्यानंतर त्याला समजावून सांगणे किंवा त्याच्यावर भूमिका चर्चा करणं हे गरजेचं होतं. परंतु ज्या पद्धतीने मारहाण झाली त्याचे पडसाद हे महाराष्ट्रामध्ये लातूर वगैरे या सगळ्या परिसरामध्ये उमटलेले आहेत आणि मला वाटतं त्याचं पक्षाच्या त्या नेतृत्वांनी त्यांच्या गांभीर्याने घेतलं, त्यांचा राजीनामा घेतलेला आहे. आता तशा प्रांताध्यक्षाच्या सूचनेवर झाला असेल का काय झालं असेल त्याचे त्यांनी पुरावे द्यावे की त्याप्रमाणे पुढे पक्षाने त्यांच्या कारवाई काय करायचं त्यांनी ठरवावं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कॅगचा रिपोर्ट बाहेर आला. कॅगच्या रिपोर्टमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले की राज्याचा कर्जाचा डोंगर जो आहे तो सातत्याने वाढतोय. 9 लाख कोटींच्या वरती राज्यावरती कर्जाचा डोंगर उभा राहिला. त्याचसोबतच अनेक कामांमध्ये अनियमितता जी आहे ती आढळून आली आहे आणि त्या सगळ्या संदर्भात ते ताशेरे जे आहे ते कॅगने ओढलेले असल्याचं पाहायला मिळतं. ते उत्पादन शुल्क डिपार्टमेंट असेल, टोलच्या संदर्भातलं असेल, अनेक डिपार्टमेंटवरती कॅगने ताशेरे होते. आपण बघितलं असेल विधिमंडळाच्या अधिवेशनात मला बघितलं, मी बऱ्याच लोकांनी असं सांगितलं आहे की विरोधक निष्प्रभ होते. मला वाटतं आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन, हाऊस बंद पडणं हे काही होत नाही. आम्ही विषय सभागृहात मांडले, सभागृहामध्ये आम्ही सगळे म्हणजे भ्रष्टाचाराचे मांडले, अवकाळी पावसाचे मांडले, शेतकऱ्यांचे मांडले आणि यामध्ये कर्जाच्या डोंगराचे मांडले. मी एक तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं होतं, सभागृहातसुद्धा सांगितलं की राज्य सरकार तरतूद करताना बजेटमध्ये तरतूद करता येत नाही म्हणून अनेक खात्याने स्वतःच्या नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या काढलेल्या आहेत आणि त्याला बँकेकडून लोन घ्यायचे आणि बँकेकडून लोन घेऊन त्याचं व्याज आणि त्याचा परतावा हे सरकार करणार आहे. म्हणजे आता सांगितलेली गोष्ट खरी आहे, प्रत्येकाच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोक्यावर 30 ते 35 हजारचं कर्ज वाढलेलं आहे एकट्या वर्षामध्ये. मला तुम्ही सांगा ना की आता बजेट दिल्यानंतर 2 महिन्यामध्ये 56,000 कोटीचं पुरवणी मागण्या येतात. आता निवडणुकीच्या वेळेला परत पुढच्या 3 महिन्यानंतर 10-10.5 लाख कोटीवर जाण्याच्या बाबतीमधला विक्रम हे सरकार निश्चित करणार आहे. मागे आजही मी सांगतो, मी काल एका मीटिंगला होतो, हे सुद्धा विषय आपण मीडियाने गांभीर्याने घेतला पाहिजे. आमच्याकडून GST किती वसूल केली जाते. आता एखाद्या गरिबाला घर मिळावं ते आता मुंबईमध्ये स्वस्तात घर मिळण्याची आशा आता सोडून द्यावी. आता तुम्हाला मी सांगतो, जर घर बांधणीच्या खरेदीला गेल्यानंतर जो विकासक असेल, बिल्डर असेल कोण, तो जेवढा खर्च होतो तो खरेदी करणाऱ्याकडून घेणार ना. आता उत्पन्न असलेल्या म्हणजे तुम्ही प्रीमियम घेतला, TDR घेतला, बाकीची आपण हे घेतलं तर त्याला 10% GST आणि बांधकाम केल्यानंतर परत त्याला 18% GST म्हणजे साधारणतः 28% GST एका बांधकामातून घेतली जाते आणि त्याच्यानंतर परत वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदीला पण GST म्हणजे 40 ते 50% घराच्या किमती ज्या आहेत त्या वाढल्यात, त्या फक्त GSTमुळे वाढल्यात. परत तुम्हाला सांगतो, हे विकास कामं आम्ही केली म्हणून सांगतात, हे जनतेच्या पैशावर यांनी विकास कामं केलेले आहे. मेट्रोमध्ये 1 रुपया तुम्ही स्क्वेअर फूटला लावलेला आहे बांधकामाला. तुम्ही माहिती घ्या, जर सर्वसामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढून मेट्रो उभी करायची, सर्वसामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढून महानगरपालिका आणि ह्यामध्ये तुम्ही उत्पन्न वाढवलेलं दाखवायचं, राज्याचं उत्पन्न वाढवलं दाखवायचं. राज्याचं उत्पन्न वाढवताना तुम्ही परत अजूनही काय करता की आता दारू विक्री करण्याच्या बाबतीमधले नवीन परवाने काढण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून आमचं सरकार असताना सुद्धा कधी दारू विक्री करण्याचा कोणी धाडस केलं नव्हतं. पण आता हे सरकार धाडस करत आहे.
आता दारूचा महापूर येईल, आता हा पाण्याचा महापूर आला, पावसाचा महापूर आला, आता दारूचा महापूर येईल. म्हणजे लोकांकडून पैसे खिशातून कसे काढायचा आणि आपले कर्ज किंवा आपले तिजोरी भरत असताना विकास कामं आम्ही केलेल्याचा डंका पिटवायचा. जनतेच्या पैशातून हा डंका पिटवायचा त्यांनी बंद करावा. आम्ही सातत्याने मागणी केलेली आहे आणि गृह खात्याच्या वतीने सांगितलेलं आहे की हा केंद्रीय कायदा आहे, त्याच्याशी आम्ही चर्चा करून माझ्या माहितीप्रमाणे ऑनलाईन गॅमलिंगला आम्ही बंदी घालण्याचा प्रयत्न करणार आहे. मी फार जबाबदारीने बोलतो. शेतकऱ्यांची किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात, पण तरुण मुलांच्या बाबतीमधला प्रश्न हा गांभीर्याने झालेला आहे. बिंगो असेल, ऑनलाईन गॅमलिंग असेल, अनेक लोक यामध्ये कर्जबाजारी झालेत, काही लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि या संदर्भामध्ये जर सरकारने गांभीर्याने काही करून निर्णय घेतला पाहिजे आणि म्हणून ह्याला बंदी घालावी आम्ही सगळ्यांनी मागणी केलेली आहे. त्याची पूर्तता करण्याचं काम सरकारने करणं गरजेचं आहे. मी 23, 24, 25च्या दरम्यान आम्ही पूर्ण फ्रंटलचे, मी असेन, सचिन, रोहित पाटील, रोहित पवार वगैरे आम्ही आहोत. दोघांनी आम्ही बैठका घेतलेल्या आहेत. पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते पण काही असतील आणि त्या बैठकीतून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची फेस टू फेस चर्चा करून त्याच्या उत्साह वाढवणे आणि येणाऱ्या काळाला टीमवर्क म्हणून पार्टी पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. तशा पद्धतीचा कार्यक्रम करतो आहे. तशाच पद्धतीने 30 तारखेला मुंबई प्रदेशची पण आम्ही इथं बैठक बोलवली आहे. सकाळी आम्ही कार्यकर्त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भातून कार्यकर्ता दरबार आणि जनता दरबारसुद्धा आपण 10 वाजता, सत्तेत नसलो तरी आपली इथली परंपरा आहे त्याप्रमाणे कार्यकर्त्यांचा काही प्रश्न असतील तर ते शासन दरबारी असेल किंवा कुठे ते पोहोचवण्यासाठी आम्ही हा उपक्रम चालू करतो आहे. मी स्वतः तिथे उपस्थित राहणार आहे आणि तिथे आलेल्या प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. पक्ष संघटना मजबूत करण्याच्या बाबतीमध्ये पावलं उचलण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे. मला खात्री आहे की काही दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा पक्ष मजबूतीने उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळेल. ओके, चहा पाणी काय? राज्य के कृषि मंत्री रमिक ऐप पर पत्ते खेल रहे थे, ऐसा एक वीडियो जो है तो सोशल मीडिया पे वायरल हो रहा है. हालांकि राज्य भर में चर्चा चल रही है कि कृषि मंत्री का इस्तीफा लेना चाहिए. इसके बारे में आपका क्या कहना है? हमारे पार्टी की तरफ से भी आंदोलन हो रहा है. जहाँ जहाँ हो वहाँ पे कलेक्टर को जाके निवेदन दे रहे हैं और वहाँ पे उनका राजीनामा इस्तीफा लेना चाहिए ऐसी मांग कर रहे हैं. ये सिर्फ हमारी मांग नहीं है. गए कुछ महीनों में हमने देखा है, आपने भी देखा होगा कि वहाँ पे जो किसान हैं उनकी पूरी जिम्मेदारी जिस खाते के मंत्री के ऊपर है वही मंत्री असंवेदनशील है. मंत्री नहीं, सरकारी असंवेदनशील है. अगर वहाँ पे बारिश इतनी हो गई है, आज तक किसान उस अधिवेशन में एक राह देख रहा था, इंतज़ार कर रहा था कि हमें वहाँ पे कुछ ना कुछ सरकार ऐलान करेगा, मदद जाहिर करेंगे, लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं है. और आए दिनों में जो मंत्री है वो अलग अलग तरीके से किसानों के ऊपर नमक छेड़ने का काम कर रहे हैं. हमने यही कहा है कि जिस तरीके से विधान परिषद में चर्चा चल रही थी किसानों के ऊपर, उसी दरमियान मंत्री गंभीरता से नहीं लेके वहाँ पे रम्मी खेल रहे थे. उसके लिए इनका इस्तीफा लेना चाहिए. पिछले कोई स्टेटमेंट उन्होंने दिया उसके ऊपर किसान नाराज है. अब पानी सर के ऊपर गया है, अभी उनका राजीनामा और इस्तीफा होना चाहिए. अब देखा जाए कि बाकी जो संगठन है, छावा हो या और किसान हो, वो बहुत आक्रामक तरीके से सामने आ रहे हैं. आपकी भाजपा का जो गठबंधन है वो इसके ऊपर कोई दिखाई नहीं दे रहा है. नहीं, पहला ये किसने निकाला है? रोहित पवार ने निकाला है ना. ये जो रम्मी का जो खेल खेल रहे थे वो निकाला किसने? रोहित पवार ने निकाला, पार्टी के नेता ने निकाला है ना. राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष
शरद पवार गट जो है वो इसके ऊपर ठाम है, जहाँ भी हो सके वो आंदोलन करेगा और आंदोलन करके इस्तीफे की मांग करेगा।